हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश असा आहे की जे आमचे आपले अभियोग्यताधारक त्याचे सेकंड फेजसाठी तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। आज आम्ही नुकताच आयुक्त कार्यालयाला आम्ही जाऊन आलेलो आहे, मी आणि भागवत सर। तर याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टी जाणवल्या म्हणून मी तुम्हाला हे तुमच्याशी शेअर करणं हे महत्त्वाचं वाटलं, तुम्हाला हे सांगणं महत्त्वाचं वाटलं म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे। आदरणीय तुषारदादाच्या ज्या मार्गदर्शनाखाली सर्व गोष्टी चालू आहेत त्यापैकी आम्ही गेलो होतो। आमची एक टीम आज कानेटकर मॅडम एक आहेत आम आदमी पार्टीच्या, त्यांना भेटायला गेलेले आहेत आणि त्यातल्या त्यात मी आणि भागवत सर इकडं आम्ही आयुक्त ऑफिसला गेलो होतो। तर त्या गोष्टी काही आम्हाला प्रकर्षाने सांगितल्यात आल्या। 2-3 अधिकाऱ्यांना आम्ही भेटलेलो होतो, त्यांच्याकडनं एक आम्हाला उत्तर भेटलं की काय म्हणजे सेकंड फेजला घेऊन काय मुद्दा आहे। तर एक आनंदाची गोष्ट अशी त्यांनी सांगितली की लवकरात लवकर सेकंड फेज होईलच, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा जास्तीत जास्त 15 जानेवारीपर्यंत आम्ही टॅब तुम्हाला उपलब्ध करून देऊ, असं त्यांचं स्टेटमेंट होतं। ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि नागपूर आंदोलनाचा हा एक पाठपुरावाला एक यश म्हणावं लागेल। आपण प्रयत्न करू, त्यांच्या शब्दावर विश्वास नसतो तर आपण त्यासाठी आणखीन पाठपुरावा करतच राहू। जोपर्यंत टॅब येत नाही, एडिट ऑप्शन येत नाही, बाकीच्या गोष्टी येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला लढावंच लागणार आहे। त्यांनी सांगतात त्यांचंही बरोबर आहे, सेकंड फेज होणारच आहे एवढी शाश्वत त्यांनी सांगितलं। त्याच्यासोबत आणखीन त्यांनी सांगितलं की सेकंड फेज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तिसरी ट्रीट घेणार नाही। म्हणजे साधारणतः जर पुढच्या महिन्यामध्ये जर आपल्याला सेकंड फेजचं जर भेटलं तर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये त्यांनी थर्ड टेट कधी पण घेऊ, त्यांचं आपलं काही हे नाही, थर्ड टेट घेणारच आहेत ते पण त्यांनी आवर्जून सांगितलं। मागच्या वेळेस जेव्हा आम्ही पाठपुराला आलो होतो तेव्हा पण त्यांचं हेच स्टेटमेंट होतं की आम्ही सेकंड फेज झाल्यानंतरच थर्ड टेट घेऊ। म्हणजे याचा अर्थ असा आहे सेकंड फेज पण 100% होणार आहे आणि तिसरी टेट पण 100% होणार आहे। त्यामुळे गाफील राहू नका। मी याच्या पद्धतीनं तुम्हाला विनंती करतो। आणि जेव्हा टॅब ओपन होईल तेव्हा आपल्या प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक महानगरपालिका, जिल्हा परिषद जिथं जिथं जागा आहेत तिथं जाऊन आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे। आणि हे महत्त्वाचा विषय आहे, कारण का महत्त्वाचा विषय आहे, आपल्याला हे पाठपुरावा करावा लागणार आहे। ठीक आहे, तर विषय असा आहे की आत्ताच मी जे पाहिलं आहे इंग्लिश मिडियमचे पण मुलं येऊन तिथं चक्कर मारून चाललेत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रईसचं पण आंदोलन चालू आहे। आता मुलं बघितलं, रईसचे मुलं पण तिथं बसलेले आहेत, त्यांच्याशी आपल्याला काही लेणं देणं नाही, त्यांना पण लवकर जॉईनिंग भेटली पाहिजे जेणेकरून आपलं पण सेकंड फेज लवकर होईल, अशी माझं हे आहे। आणि मुळात कसं आहे माहिती आहे का, सर्वजण मिळून आता आपण काम केलं पाहिजे। एक आनंदाचं मला एक जाणवलं, 2-3 अधिकाऱ्यांना आम्ही बोलले तर त्यानुसार एक जाणवलं की ते 100% आपल्या सेकंड फेजला घेऊन सिरियस आहेत आणि त्याच्यावर काम चालू आहेत। काही अधिकारी मुंबईला पण गेलेले आहेत आणि आता जे नवीन अधिकारी आले त्यांना पण म्हणजे सर्व 2-3 अधिकाऱ्यांना आपण भेटले। त्याच्यामध्ये आपण जोपर्यंत होत नाही, आमचे भागवत सरांनी पण त्याला आवर्जून काम केलेत, आम्ही गेलो होतो। तर एवढंच आहे की मूळ कन्क्लुजन किंवा निष्कर्ष असा आहे की सेकंड फेज आपली होईल, काळजी नसावी। आणि कोण काय म्हणते याच्यावर विश्वास नका ठेवू, यूट्यूबवर वगैरे। आपल्याला महत्त्वाचा विषय सांगायचं, आदरणीय तुषारदादा देशमुख सर जे आहेत आपले मार्गदर्शक, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सर्व गोष्टी चालू आहेत आणि त्यांनी एखादा निर्णय घेतला तो यशस्वी करतातच। त्यांचा जुना अनुभव आहे, त्या अनुभवातून सांगतो। त्यामुळं त्यांनी जे नागपूर आंदोलन यशस्वी केलेत, बाकीच्या गोष्टी आहेत, सर्व ज्यांनी आपल्या परीनं पाठपुरावा चालू आहे। कोणी आर्थिक मदत केली, मी पण तुम्हाला आवाहन केलं होतं, तुम्ही पण आर्थिक मदत केली, सर्वांची मी धन्यवाद पण व्यक्त करतो। आणि काही अंशी त्याच्यावर काम चालू आहे असं त्यांचं सांगणं आहे आणि डायरेक्ट त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळं पॅनिक होऊ नका, हा केस आहे, ती केस आहे, त्या केसमुळं, या केसमुळं ते चालू आहे, त्यांचा ते पण निर्णय होईलच। ते काय ते न्यायालयीन प्रक्रियेवर त्यांचं न्यायालयाचं आदरणीय न्यायाधीशांचा निर्णय असतो, त्याला आपण कोणी काय करू शकत नाही। पण त्यांच्यामुळे आपण पॅनिक व्हायचं नाही आणि तो निर्णय होईल त्याच्यानंतर होईल असं काही नसते। न्यायालयांच्या अधीन राहून पण युक्त देत असतात, कामं होत असतात, हे आपल्याला पण माहिती आहे। MPC पण आपण एवढे अनुभवले, MPC पण 2020-21च्या ज्या ॲग्रीच्या जागा होत्या त्यांनी पण न्यायालयाच्या अधीन राहूनच नियुक्ती दिलेल्या आहेत। केस तर चालतच नाही, काय जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत बाकीची कामं असं ठेवू शकत नाही, हा गव्हर्नमेंटचा नियम असतो। अधिकारी त्यांनी सांगितले आम्हाला, त्यांनी एकदम पॉझिटिव्हमध्ये सांगितले की आम्ही करणार आहे आणि प्रत्येक वेळेस हेच आहे। आणि सेकंड फेज तुषारदादा देशमुख जे पुण्याचं आंदोलन झाले त्याचा परिणाम एकदम चांगला झालेला आहे। त्यामुळं काळजी नसावी आणि सर्वांना विनंती करतो की पॅनिक नका हो। आणि जोपर्यंत कधी सेकंड फेजचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला गरज पडेल आपण आपल्या जिल्ह्यानुसार गेलं पाहिजे आणि पाठपुरावा दिला पाहिजे। आणि जेव्हा टॅब ओपन होईल प्रत्येक जिल्हा, प्रत्येक नगरपरिषद, जिल्हा परिषदला आपण तुषारदादा देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण लेटर देत जाऊ। आणि धन्यवाद। आणखीन काही जर नवीन माहिती येईल जेव्हा आम्ही इथं पुणे टीममधनं आयुक्त ऑफिसला पाठपुरावा करत असताना ती तुम्हाला मी आवर्जून सांगत जाईल। धन्यवाद।